जय जय राम कृष्ण हरी। इथे पादुका दर्शन सोहळ्यात भक्तिमय वातावरण आहे आणि या भक्तिमय वातावरणात मी देखील तल्लीन झाली आहे, कारण तुम्ही बघताय ही सगळी लहान वारकरी मंडळी म्हणूयात आपण यांना, कारण खूप छान भक्तिभाव आहे इकडे सगळे आणि या लहान मंडळींनी देखील इथे सहभाग घेतला, त्यामुळे पादुका दर्शन सोहळ्याची शान वाढली असं आपण म्हणूयात। आणि या सगळ्या चिमुकल्या मंडळींची देखील गप्पा मारणार आहोत। सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे, कुठून आलात आणि या सोहळ्यासाठी का उपस्थित आहात तर त्याबद्दल थोडंसं सांगा। आम्ही आळंदी या गावावरून आलो। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। या ठिकाणी भगवान श्री ज्ञानोबा यांची समाधी आहे, त्या ठिकाणावरती आम्ही आलो आहोत। अत्यंत सुंदर असा दिव्य भव्य स्वरूपात कार्यक्रम आहे, आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे। आणि या चिमुकल्या मंडळींकडनं जाणून घेऊया की त्यांच्यासाठी हा सोहळा असेल किंवा त्यांच्यासाठी भक्तिभाव काय आहे। तर तुम्ही कितवीत आहात, किती वर्षांचे आहात, तर त्याबद्दल सांगा। काही शाळेत जाता किंवा कुठून आला? आम्ही सातवी मध्ये आहात। सातवी इयत्तेत तू? मी आठवी आहे। मी आता 11वी मध्ये आहे। पण हे तुम्ही कधीपासून करताय कीर्तन भजन आणि हे सगळं भक्तिभाव कितव्या वर्षांपासून तुम्हाला आकर्षित करतोय? आम्हाला बालपणापासूनच लहानपणापासून तू भक्तिगीत आणि हे सगळं सादर करतो? हा, माझं पण छोट्यापणापासूनच ते आवड राहते म्हणून ते आता ते शिकायला येत आलो। कशी काय आवड निर्माण झाली? लहानपणापासून छंद। लहानपणापासून छंद। बरं. तुम्ही पण सांगा, तुम्हाला कधीपासून ही आवड निर्माण झाली? लहानपणापासून आमच्या वडिलांनी तसे संस्कार दिले, त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासून आवड आहे त्याची। आनंद वाटतो आम्हाला हे करताना। आनंद वाटतो, मजा येते ते करताना। आणि आज इकडे पादुका दर्शन सोहळा आहे, मला वाटतं 18 संत महंतांच्या ज्या पादुका आहेत ते हा सगळा दुर्मिळ योग आहे। तर तुम्ही तर त्यासाठी इथे सगळं काय काय सादर करणार आहात तर त्याबद्दल? आम्ही या ठिकाणी आज 18 संत एकत्र सर्व मुंबईकर वासियांना दर्शन होणार आहे, त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्र दर्शन घेणार आहे लाईव्हच्या माध्यमातून। आणि आम्ही या ठिकाणी 4 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ करणार आहोत। काल पण आम्ही हरिपाठ केलाय त्या ठिकाणी मुंबईच्या ऑफिसमध्ये सकाळच्या, आणि याच्यानंतर आम्ही 2 दिवस इथं मुक्कामी आहेत, आज एक आणि उद्या एक। 2 दिवस आम्ही उत्कृष्ट संतांच्या हरिपाठाचं, संतांच्या काही भजनाचं त्याचं सादर करणार आहोत। आणि ही सगळी लहान मंडळी त्यांचा उत्साह आहे आणि ते एकदम उत्साहाने ऊर्जेने इथे सहभागी होतात। तर अर्थात आता ते फार काही बोलत नाही, पण तुमच्या जवळ व्यक्त होत असतील तर त्यांना काय वाटत असतं की, कारण पादुका दर्शन असेल, अध्यात्म एक खूप कमी वय आहे त्यांचं आणि या कमी वयात हे सगळं करणं। आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत रजांचं फार महत्व आहे। संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, या ज्ञायाप्रमाणे संतांचं वचन आहे। आणि या मुलांना लहान वयापासून संस्कार असतात, त्यांच्या घरामध्ये परंपरागत त्यांचे आजोबा, त्यांचे वडील अशा माध्यमातून त्यांच्यावर संस्कार घडतात। आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे एक कार्य म्हणजे प्रत्येक गावामध्ये वारकरी अखंड हरिनाम सप्ताह असा होत असतो, आणि त्या सप्ताहाच्या माध्यमातून या मुलांना हरिपाठामध्ये पावले खेळण्याच्या आनंदातून, कीर्तनाच्या माध्यमातून, अशा माध्यमातून ही मुलं जोडली जातात। आणि आमचे काही बालसंस्कार शिबिर, आमचे बरेच गुरुबंधू मंडळी वारकरी संस्था चालवतात आळंदी या ठिकाणी, काही गावी, अशा माध्यमातून मुलं जोडली जातात संप्रदायाला। आणि हा उपक्रम खूपच धन्य असा स्तुत्य आहे। पण यांना मी प्रश्न विचारल्यावर फार व्यक्त होत नाही, कारण ते त्यांच्या हरिपाठातनं किंवा भजनातनं व्यक्त होतात। तर तुम्ही जर सांगाल त्यांना, तर आता काही छोटस सादर जर करू शकतील, अगदी छोटस आपल्या। आता भजन करू ना आपण संतांचं? हो चालते, करू सादर सोबत चालते, करू। ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव 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 तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, नदी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज
और भाई सब सपन की। तर खूप खूप धन्यवाद. आणि तर बघताय हेच भक्तिमय वातावरण असेल, आध्यात्मिक वातावरण असेल, जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर पादुका दर्शन सोहळ्याला नक्कीच हजेरी लावा. कारण 26 मार्च आज आणि उद्या 27 मार्च या हे 2 दिवस हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरला होतोय. आणि असा भक्तिमय सोहळा मला वाटतं याची देही याची डोळा आपण अनुभवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सह मी प्रेरणा जंगम, सकाळ, मुंबई.